नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या या बातमीपत्रामध्ये एपिसोडमध्ये पाकिस्तानात अंतर्गत बंडाळी, भारताच्या कूटनीतीचा परिणाम या शीर्षकाचं बातमीपत्र आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानावर अगदी जेरीला आलेला आहे. कारवाईपूर्वी पाकिस्तानामध्ये लष्करात मतभेद निर्माण झालेले होते. त्याच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी, सेनापतींनी, खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र चालू, राजीनामे देऊन मोकळे झाले. आम्ही भारताच्या विरोधात लढणार नाही, कारण हे पंजाबी लोकांचं वर्चस्व लष्करात आहे. हा लष्कर प्रमुख काही भांडणं काढतो आणि आम्हाला लढायला भाग पाडतो, हा मात्र स्वतः खंदकात लपून बसतो, अशी भावना झाल्यामुळे अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यावर मंत्रिमंडळ नाराज आहे. लष्करामुळे त्याच्यामुळे दोन भाग पडलेत. या असीम मुनीरमुळेच पाकिस्तानला लढायची वेळ आली, अशी भावना सामान्य पाकिस्तानी नागरिकांमध्ये सुद्धा झालेली आहे. अशी आतली एक बातमी आहे की मुनीरला हटवून त्याचा राजीनामा घ्यावा आणि दुसरा लष्कर प्रमुख नेमावा, म्हणजे थोडासा भारत शांत होईल, भारताचा राग थोडासा कमी होईल आणि लष्करातली बंडाळी सुद्धा थांबेल. कारण काय झालं की असीम मुनीर हा मौलाना म्हणजे जातीवादी आहेत. मुस्लिम मौलाना जसे असतात त्याच्यामध्ये मदरसेमध्ये शिकलेले, धर्माचा अतिरेकी अभिमान, त्यांनी जे भाषण केलं की आम्ही हिंदू एकत्र राहू शकत नाही, हिंदूंपेक्षा आम्ही खूप वेगळे आहोत आणि हिंदूंना नष्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्याच्यामुळे तो हा पहलगामचा प्रकार घडला असं सगळ्यांचं मत आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा कोणी काहीही बोलत, पंतप्रधान एक बोलतात, संरक्षण मंत्री दुसरंच बोलतात, तर परराष्ट्र मंत्री तिसरंच बोलतात. संरक्षण मंत्री म्हणतात आम्ही बदला घेऊ, आम्ही हल्ला करू आणि अणुबॉम्ब टाकू, आणि परराष्ट्र मंत्री काय म्हणतात की भारतात पुन्हा हल्ला करणार नसेल तर आम्ही शांत राहू, ते झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा आपण एकत्र शांततेने राहू, म्हणजे त्यांची लढायची तयारी नाही. असा सगळा सावळा गोंधळ त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चालू आहे, लष्करात चालू आहे. आणि असीम मुनीरला, आतली तर बातमी अशी ऐकली की असीम मुनीरला अटक करण्याची शक्यता आहे, कारण त्यांचे जे उपसेना प्रमुख आहेत ते अत्यंत नाराज